नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता गुरुण हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके हत्वार्थ कामांस्तु गुरूंनी हैव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान ऐसे हे रणी वधावे मग आपण सुखे राज्य भोगावे ते मना न ये आघवे जीवितेसी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचा आपण 5व्या श्लोकाचा थोडासा चिंतनाचा विचार करत आहोत। दुसऱ्या अध्यायाच्या प्रारंभाला अर्थात द्वितीय श्लोकापासून भगवान परमात्म्याने अर्जुनाला थोडंसं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की अर्जुना, रणांगणामध्ये आल्यानंतर शस्त्राचा परित्याग करणं हे अनार्य जुष्टम अशा प्रकारचं आहे किंवा याने चांगल्या प्रकारची स्वर्ग गतीही प्राप्त होणार नाही। फार झालं तर आतापर्यंत संपादन केलेली कीर्ती, या कीर्तीला मात्र मुकावं लागेल। अर्थात तुझं हे कर्म न कीर्ती देणार आहे, ना स्वर्ग प्राप्ती करून देणार आहे किंवा महापुरुषांना अभिप्रेत अशा प्रकारचं आहे असं मात्र हे तुझं कर्म नाही। आणि तुला तुझ्या अंतःकरणामध्ये हा वाईटपणा कुठून निर्माण झाला? अर्जुना, हा एक प्रकारचा क्लिबतेचा भाव आहे की जो पराक्रमी असणाऱ्या तुझ्या ठिकाणी शोभून दिसत नाही, म्हणून हृदयाचा क्षुद्र असणारा दुर्बलपणा याचा परित्याग करून युद्धाकरता तो प्रवृत्त झालं पाहिजे। क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप असं म्हणून भगवंतानी अर्जुनाला थोडंसं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला समजावून सांगतो आणि त्या व्यक्तीच्या मनामध्ये जेव्हा आपल्याच मताविषयी ठाम निश्चय असतो, तेव्हा तो समोरच्या व्यक्तीवर पहिल्यांदा आवेशयुक्त भाषेमध्ये बोलत असतो। भक्तराज अर्जुनाने सांगितलं, देवा मला सांगता तुम्ही युद्ध करा, पण मी कसं युद्ध करावं? कथम भीष्ममहं संखे द्रोणं च मधुसूदन युषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन। परमात्मन भीष्माचार्य द्रोणाचार्य हे मला अत्यंत पूजनीय आहे। फुलांच्याद्वारे मी त्यांचं पूजन करावं असा प्रकार असताना तीक्ष्ण बाणांच्या टोकांच्याद्वारे मी त्यांच्याबरोबर प्रतियुद्ध कसं करावं तुम्हीच सांगा। अर्थात आवेशयुक्त भाषा आहे। देवा हे तुलीवरी बोलावे न लगे अवधारी, इतक्या मर्यादेपर्यंत किंवा आपण म्हणतो ना समोरच्या व्यक्तीला एवढं बोलायचं काही काम नाही, तसं देवा हे तुलेवरी बोलावे न लगे अवधारी, एक संग्रामी पतन जा नक्षत्रियांशी आगा तू जाणता, अशी भाषा वापरण्याचं काही कारण नाही। देवा समजावून सांगा तुम्ही, नाही असं आमचं म्हणणं नाही, पण समजावून सांगता सांगता क्लेब्यम मास्मगमः पार्थ, तो क्लिबतेला प्राप्त होऊ नको। हृदयाचा क्षुद्र दुर्बलपणा तुझ्या ठिकाणी आला आहे असं समजावून सांगता सांगता आमची उणीव सांगू नका किंवा माझी प्रतारणा निर्बत्सना करू नका। देवा हे तुलीवरी बोलावे नलगे अवधारी, आधी तूच विचारी संग्राम, हा अगोदर तूच विचार कर, हे का युद्ध आहे का? अर्थात हे युद्ध नाही, द्वेषयुक्त असणारा हा कलह भांडण्याचा प्रकार आहे। आणि मग भक्तराज अर्जुनांनी आपल्याला जे जे समजतं त्या सगळ्या प्रकारच्या युक्ती आणि प्रयुक्ती वापरल्या। देवा संतांना नमस्कार केला पाहिजे, घडलं तर पूजन करावं, या वाचून त्यांची निंदा कधी करू नये। आई वडिलांचं अर्चन करावं, समाधानी त्यांना करावं, पण त्यांचा वध आपल्या हाताने करू नये। हे जसं आहे त्याप्रमाणे आमचे हे पूजनीय भीष्माचार्य द्रोणाचार्य आहे, ज्यांच्या कृपेने मी पार्थ त्रैलोक्यात प्रसिद्ध झाला आणि अशा उपकाराने आभारी झालेला मी त्यांचा वध करावा। ज्यांच्या कृपेने आपल्याला वरदान मिळतं त्यांच्याच ठिकाणी आपण विपरीतपणा धारण केला
तर तो भस्मासुरासारखा प्रकार होईल. तरी काय मी भस्मासुर अर्जुन म्हणे, असं आपलं आवेशयुक्त उत्तेजित झालेलं जे काही मत आहे ते भक्तराज अर्जुनाने प्रगट केलं. पण पुन्हा एकदा मनामध्ये विचार आला, मानवाचं पण असंच आहे बरं. अगदी या 4 श्लोकाच्या माध्यमातून जो प्रकार पुढे आला त्याच प्रकारातून आपलं जीवनही पुढे सरकत आहे. फक्त ते आपल्या लक्षात येतं किंवा नाही येत हा भाग वेगळा आहे. एखादा जाणता व्यक्ती जेव्हा आपल्याला समजावतो तेव्हा आपणही पहिल्यांदा त्याचं ऐकतच नाही ना. आणि हे कायम आपल्याला अनुभवाला येतं. समोरच्या व्यक्तीला आपण सांगितलं हे तुमचं चुकीचं आहे, तो माझं चुकीचं, तुमचं चुकीचं आहे, असं तो पहिल्यांदा आवेशाने बोलतो. थोड्या वेळाने त्याचा आवेश शांत झाला की मग त्याला वाटतं अरे आपल्यापेक्षा समोरचा व्यक्ती ज्ञानी आहे आणि आपल्याला एक मत बरोबर वाटतं. मग तो दोन्ही मतांची तुलना करतो. जर गुरुजनांना न मारता मी राहिलो तर भिक्षा मागून जगणं हे मला श्रेयस्कर वाटतंय. पण तुमच्या म्हणण्यानुसार जर मी युद्ध केलं आणि गुरुजनांचा माझ्या हातून वध घडला तर अर्थ आणि काम नावाचे भोग मला मिळतील की जे यांच्या रक्ताने माखलेले आहेत. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार युद्ध करावं तर रक्ताने माखलेले भोगच मला मिळतील. माझ्या म्हणण्यानुसार मी युद्ध टाळावं तर मला वनामध्ये जाऊन भिक्षा मागणं सुद्धा चांगलं वाटतं आहे. असं स्वतःचं आणि दुसऱ्याचं मत याची मनुष्य पहिल्यांदा तुलना करत असतो. तरी परमात्मा काहीच उत्तर देत नाही आणि मग तो स्वतःचं अज्ञान मान्य करतो. पुढच्या 6व्या श्लोकामध्ये तो श्लोक पुढे येणारच आहे. देवाला सांगितलं, देवा या भीष्माचार्यांचा, द्रोणाचार्यांचा, विशेष करून द्रोणाचार्यांचा वध करावा असं माझ्या मनामध्ये सुद्धा येणार नाही. का? द्रोणाचार्यांचे सद्गुण सांगितले. समुद्र गंभीर आहे पण क्षोभ होतो, द्रोणाचार्यांच्या मनात कधीच क्षोभ होणार नाही. आकाशाचं माप आपल्याला लावता येणार नाही पण त्याहीपेक्षा अगाध भले गहन द्रोणाचार्यांचं हृदय आहे. प्रसंगाला अमृताला वीट येईल, काल परत्वे वज्रही फुटेल, पण विकार निर्माण करण्याचा जरी प्रयत्न केला द्रोणाचार्यांचा मनोस्वभाव हा कधीही विकृत होणार नाही. प्रेमाकरता आईचं उदाहरण दिलं जातं. निश्चित खरंच आहे हे. पण आईच्या ठिकाणी असणारी कृपा मूर्त अवतरित होण्यासाठी पुत्र प्राप्त व्हावा लागतो. द्रोणाचार्यांच्या ठिकाणी ती कृपा मूर्त आहे. जगातलं असणारं कारुण्य त्याचा मूळ ठेवा द्रोणाचार्य. गुरूंच्या ठिकाणी असणारे सगळे गुण त्या गुणांचा निधी साठा द्रोणाचार्य. आणि विद्येच्या बाबतीमध्ये समुद्राप्रमाणे विद्या आहे. विद्या सिंधू. आपल्याकडं जलालाही खारा पाण्याचाही सिंधूच असतो. दुधाचा समुद्र क्षीरसिंधू आणि द्रोणाचार्य विद्या सिंधू अर्थात हे ज्ञान सागर आहेत. निरवधी अर्जुन म्हणे, ज्या समुद्राला कोणत्याही प्रकारची मर्यादा अवधी नाही असा व्यापक ज्ञानाचा समुद्र म्हणजे द्रोणाचार्य आहे. हा येणे माने महंत इथपर्यंत आपण आलो होतो काल. येणे माने म्हणजे याप्रमाणे, महंत आहे म्हणजे मोठा व्यक्ती आहे. एखादा व्यक्ती जर मोठा व्हायचा असेल तर मागे सांगितलेल्या सगळ्या ओव्यातले गुण त्या व्यक्तीच्या ठिकाणी असले पाहिजे. एकतर तो विद्या सिंधू असावा, अंतःकरणात कारुण्य असावं, दैवी संपत्तीच्या गुणांचा ठेवा असावा. सकल गुण म्हणजेच 16व्या अध्यायामध्ये आलेली दैवी संपत्ती 26 प्रकारची, त्या संपत्तीने तो संपन्न असावा. स्नेह मूर्तिमंत असावं. विकार होण्याचा प्रसंग आला तरी अंतःकरण विकृत होऊ नये. अशा सगळ्या गुणांनी जो संपन्न असतो त्या व्यक्तीला महंत असं म्हणतात. महंत म्हणजे मोठा, हे मोठ्या पाण्याचं लक्षण आहे. आणि जो महंत मोठा असतो त्यालाच महात्मा असं म्हणतात. वैकुंठवासी गुरुवारी घुले बाबा सांगायचे, व महात्मा म्हणजे कोण? महान आहे आत्मा ज्याचा. आत्मा म्हणजे अंतःकरण. कारण आत्मा शब्द अनेक अर्थाने वापरला जातो. सगळ्या जगाचं देहाचं अधिष्ठान त्यालाही आत्मा असंच म्हणतात. आणि अंतःकरण मोठं असेल तर त्या मोठ्या अंतःकरणाला महात्मा असं म्हणतात. तो महात्मा शब्द इथे महंत या अर्थाने आलेला आहे.
हा येणे माने महंत, वरी म्हणजे शिवाय, आम्हा लागी, आमच्यावर म्हणजेच पांडवावर त्यांची अत्यधिक कृपा आहे. आता सांग बरं देवा, एकतर मोठ्या व्यक्तीचा वध करू नये, आणि दुसरी गोष्ट, मोठा असूनही ज्यांचं आपल्यावर मोठं प्रेम आहे त्यांचा घात मनामध्ये करू नये. आता सांग पा, येथे घात चिंतू येईल. सांग बरं देवा, तुमच्या म्हणण्यानुसार इथं युद्ध करावं आम्ही, यांचा घात करावा असं मनात तरी चिंतन करता येईल का? कोणतंही कार्य घडण्यासाठी पहिल्यांदा ते कार्य मनात यावं लागतं. जोपर्यंत व्यक्तीच्या मनात येत नाही, म्हणजे वृत्तीमध्ये आल्याशिवाय कृतीमध्ये प्रगटच होत नाही. आवडे ती वृत्ती किरीटी, आधी मनोनीची उठी, मग ते वाचा देठी करासे. कोणतंही कार्य जर मनात आलं ना तर ते कृतीमध्ये येत असतं. उदाहरण आपल्या अनुभवाचं आहे. सकाळी लवकर उठावं हे आपल्या आदल्या दिवशी रात्री मनात आलं पाहिजे. जेव्हा आपण विश्रांती करतो की नाही, त्याच प्रसंगाला आपल्या मनात जर आलं की आपल्या सकाळी उद्या लवकर उठायचं आहे, असा जर आपला निश्चय असेल तर आपल्याला अलार्म वाजण्याच्या अगोदर जाग येते. पण जर आपल्या मनात नसेल तर कधी कधी आपण त्याला कशा प्रकारे बंद करतो हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. हे मनात यावं लागतं. जर आपल्या मनात असेल ना की सकाळी आपल्याला लवकर प्रवास करायचा आहे, तर त्या दिवशी आपल्याला अलार्माची पण गरज लागत नाही. कधी कधी मनुष्य 4ला उठण्याच्या अगोदर 2ला जागा होतो. हे मनात यावं लागतं. हे मानसशास्त्र आहे. जे मनात येतं, वृत्तीत आलं की ते कृतीमध्ये प्रकट होतच असतं. देवा, आमच्या मनात यांचा घात करावा असं तरी चिंतन करता येईल का? करता येणार नाही. मग आम्ही कृतीमध्ये यांचा घात कसा बरं करू? अशा प्रकारे आपल्या मनातला जो काही अंतकरणातला आत्मनिवेदन म्हणतात तो भाव भक्तराज अर्जुन एक एक करून प्रकट करत आहेत. 45 क्रमांकाची ओवी. ऐसे हे रणी वधावे, मग आपण सुखे राज्य भोगावे, ते मना नये आघवे जीवितेसी, हे येणे माने दुर्धर, जे याही हुनी भोग सदर, ते असतो येथवर भिक्षा मागता भली, ना तरी देश त्यागे जाईजे, का गिरिकंदर शेविजे, परी शस्त्र आता. दुसरा पाठ आहे, परिशस्त्र होते न धरीजे यावरी. असे पाठभेद आहे. दोन्हीचे पण अर्थ लागतात. ऐसे म्हणजे काय? अशा प्रकारच्या गुणांनी संपन्न असणारे हे द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य यांच्या समान असणारे अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ असणारी मंडळी, आणि यांचा आपण रणांगणामध्ये वध करावा. त्यानंतर मग आपण सुखे, सुखे म्हणजे आनंदाने राज्य भोगावे. कारण का? राज्य भोगायचं असेल तर युद्धाशिवाय पर्याय नाही. कारण दुर्योधनाने सांगितलं की पांडवांचं राज्य युद्धा वाचून आम्ही तुम्हाला देणार नाही. सुईच्या टोकावर मावेल एवढीही जमीन तुम्हाला युद्धाशिवाय मिळणार नाही. मग आपलं राज्य आपल्याला मिळाल्याशिवाय राज्यभोग मिळणार नाही. राज्यभोग संपादन करायचं म्हटलं की आम्हाला यांचा वध करावा लागेल, आणि ते सगळे रणांगणामध्ये आलेले आहे. पण देवा, रणांगणामध्ये यांचा वध करावा, मग आपण राज्य सुखाने भोगावं, ही गोष्ट मात्र मनापासून माझ्या मनात येत नाही. शब्द असा आहे बरं, कारण 2 शब्द आले इथं. ते मना नाही, ते माझ्या मनाला येत नाही. कुठपासून येत नाही? आघवे जीवितेसी मना नाही. जीवित म्हणजे अंतकरण. म्हणजे थोडक्यामध्ये ही गोष्ट माझ्या मनाला अगदी मनापासून आवडत नाही. एखादी गोष्ट मनातून आवडत असते, पण माणसं मुखाने सांगतात मला ते आवडत नाही, काहीतरी व्यवहार राखावा म्हणून. कधी कधी ते आपल्याला अनुभवाला येतं की नाही. एखादा मनुष्य जेवायला बसतो आणि त्याची इच्छा असते की रसाची आणखीन एक वाढ व्हायला पाहिजे, पण मग आता बाकीचे माणसं उठून गेलेले असतात शेजारचे, आणि अजूनही आपण जर रस मागितला तर लोक म्हणतात कधी मिळाला का नाही तुला, असं होऊ शकतं की नाही. पण त्याला जर विचारलं एखाद्या व्यक्तीने, जाणकार, काही हवं का तुम्हाला, रस आणू का, तो काय म्हणतो नको नको. म्हणजे हे शब्दाने नको असतो पण मनात हवा असतो. पण अर्जुनाचं तसं नाही आहे.
मुखाने सुद्धा मला हे आवडत नाही आणि मनापासून सुद्धा माझ्या मनाला ही गोष्ट आवडत नाही, शुद्ध मन आहे, तोच मनुष्य आपलं मन मोकळं करू शकतो. ही गोष्ट माझ्या किंवा मग अर्थ असा करायचा, पहिल्या जीवित शब्दाचा अर्थ अंतकरणाचा अर्थ घेतला तर माझ्या अंतकरणाला ही गोष्ट अंतकरणापासून आवडत नाही. दुसरा भाव असा होईल, ही गोष्ट माझ्या हृदयाला किंवा माझ्या बुद्धीलाही आवडत नाही. आणि तिसरा अर्थ, माझ्या आत्म्यापासून जर विचार केला तर माझ्या आत्मस्वरूपापासून सुद्धा ही गोष्ट माझ्या मनाला पटत नाही. असे 2-3 अर्थ आपण शाब्दिक घेऊ शकतो. हे नाम युद्ध करावं किंवा मागच्या 44व्या ओळीमध्ये नाही का, आता सांग पा येथे घात चिंतू येईल, यांचा घात चिंतन करता येईल का? नाही. यांचा घात करणं ही गोष्ट येणे माने दुर्धर. याप्रमाणे ही गोष्ट म्हणजे यांचा घात मनात आणणं ही गोष्ट अत्यंत दुर्धर, धारण करण्यास कठीण आहे. म्हणजे हे घात करण्याचं कृत्य आम्ही कोणत्याही कालामध्ये करणार नाही. किंवा ही गोष्ट का कठीण आहे? एकतर ते माझ्या मनाला आवडत नाही म्हणून कठीण आहे, किंवा दुसरा अर्थ, चांगल्या सद्गुणाने संपन्न असणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि यांचा वध करावा ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. एखादा आतताई जर असेल, आपण तो आतताईचा प्रकार पाहिला, जो अग्नी लावतो, विष देतो, क्षेत्रदारा अपहरण करतो, शस्त्र धारण करून कायम राहतो, अशा आतताई पुरुषांचा वध करणं ही गोष्ट फार कठीण नाही. पण सद्गुणाने संपन्न असणाऱ्या व्यक्तिमत्वांचा वध करावा किंवा त्यांचा घात करावा ही गोष्ट कठीण आहे. हे येणे माने दुर्धर. किंवा मागच्या ओळीतला संबंध घेतला तर ते मना नये आघवे जीवितेसी, हे येणे माने दुर्धर. माझ्या मनाला ही गोष्ट अंतकरणापासून आवडत नाही, म्हणूनच ही गोष्ट मला करण्यास कठीण वाटत आहे. परंतु देवा, इथल्या भोगासाठी, या राज्यभोगासाठी मला हे कठीण वाटतं, यात नवल नाही. जे याही होनी भोग सधर, सधर म्हणजे मोठे, याही म्हणजे या मृत्यूलोकामध्ये जे राज्य नावाचं सुख मिळतं आहे, याहीपेक्षा मोठे भोग जरी मिळाले तरीसुद्धा देवा ते असतू, ते भोग असू द्या, राहू द्या, येथवर भिक्षा मागता भली. पण यापेक्षा भिक्षा मागणं चांगलं आहे. म्हणजे काय? भगवंताला ते असं म्हणतात भक्तराज अर्जुन, की मी सामान्य मृत्यूलोकातल्या राज्यासाठी सुद्धा यांचा वध करणार नाही, यात नवल नाही. या राज्यापेक्षा मला स्वर्गाचं जरी राज्य प्राप्त झालं तरी मी युद्ध करणार नाही. मागच्या अध्यायामध्ये सांगितलं, त्रैलोकीचे अनकळित जरी राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचित नाचरे मी. मनुष्याचा स्वभाव कसा असतो? सामान्य भोगासाठी किंवा सामान्य लाभासाठी एखादा व्यक्ती कार्य करत नाही, पण त्याला म्हटलं यापेक्षा तुला जास्त लाभ देतो, तर मग तो कार्य करण्यासाठी प्रवृत्त होऊ शकतो. व्यवहारात हे आपल्या लक्षात येतं आहे बघा. सामान्य माणसं काम नाही करत, पण त्याला म्हटलं हे काम जर झालं, जर आमचं एवढं काम तुम्ही करून दिलं, समजा ते कायद्याचं उल्लंघन करून करावं लागतं, तर यातलं 20% प्रॉफिट तुम्हाला. करतात की नाही माणसं काम? कळूसुद्धा देत नाही बघा, फक्त टक्केवारी सांगावं लागते की एवढं तुम्हाला भेटेल. पण अर्जुन जे म्हणतात, सामान्य सोडून द्या, याहीपेक्षा मोठे जरी आम्हाला दिव्य भोग प्राप्त झाले तर देवा ते भोग राहू द्या. असं तू येथवर भिक्षा मागता भली. भिक्षा मागणं सुद्धा मला चांगलं वाटतंय, मी माझं जीवन भिक्षा मागून यापन करेन, पण यांचा वध करावा आणि मग राज्य भोगावं ही गोष्ट माझ्या मनाला आवडत नाही. किती त्यागाची भूमिका आहे. यातून भक्तराज अर्जुनाचं भोगाविषयी असणारं वैतृष्ण्य किंवा वैराग्याचा भाव प्रगट होतो आहे, सहनशीलता प्रगट होती आहे. ना तरी म्हणजे अथवा देश त्यागे जाईजे, कागिरी कंदर सेविजे, परिशस्त्र आता न धरीजे यावरी. ना तरी म्हणजे अथवा या देशाचा त्याग करून जावं. महाभारतामध्ये वर्णन आलेलं आहे, एकाच्या त्यागाने कुटुंबाचं रक्षण होत असेल तर एका कुटुंबासाठी एका व्यक्तीचा त्याग करा.
एका कुटुंबाच्या त्यागाने गावाचं रक्षण होत असेल तर गावासाठी एका कुटुंबाचा त्याग करा. देशाचं रक्षण होत असेल आणि एक गाव सोडावा लागत असेल तर तो गाव सोडावा, पण देश वाचवावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपलं स्वतःचं आत्मकल्याण होत असेल आणि त्यासाठी जर पृथ्वीचा परित्याग करण्याचा प्रसंग आला तरी पृथ्वीचा परित्याग करावा. पृथ्वीचाच काय करावा यात नवल नाही. ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या सगळ्या भोगाचा त्याग करावा, फक्त आत्मकल्याण जर होत असेल तर. सदैव आपल्या हिताचा विचार करावा. म्हणून तर असं म्हटलं आहे, ना तरी देश त्यागे जाईजे त्यजेत एकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत ग्रामम जनपदस्यार्थे आत्मार्थी पृथ्वीम त्यजेत. आत्मकल्याणासाठी सगळ्या पृथ्वीचा परित्याग करावा. मग कोणत्या देशाचा परित्याग करावा? ज्या देशामध्ये साधना होत नाही ना त्या देशाचा परित्याग करावा. आणि ज्या देशामध्ये आपली सहज साधना होईल त्या देशामध्ये राहावं. 6व्या अध्यायामध्ये हा विचार आला ना, शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितम नाते नीचम चैलाजन कुशोत्तरम. जो संती वसविला ठावो मना संतोषासी सावावो मना होय उत्साहो धैर्याचा. अभ्यासाचे आपण याते करी हृदयाते अनुभववरी ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ. जिथं गेल्यानंतर पाखंडी पुरुषाला सुद्धा चांगल्या प्रकारची आस्था निर्माण होईल. शृंगारी पुरुषाला सुद्धा या देशाचा परित्याग करून जावं असं वाटणार नाही. अशा देशाचं सेवन करावं. किंवा 13व्या अध्यायामध्ये विविक्त देश सेवित्वम अरतीही जनसंसदी असं म्हटलंय की नाही. बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची खंती जान मनुष्याकारी मूर्ती ज्ञानाची तो. तिथे सुद्धा देशाचा परित्याग सांगितलेला आहे. कोणत्या देशामध्ये राहावं? पवित्र देशामध्ये आणि एकांतवासामध्ये जीवन यापन करावं, कारण तिथं साधना घडते आहे. पण जिथे मात्र पाप घडेल किंवा दुर्जनांच्या सहवासामध्ये राहण्याचा प्रसंग प्राप्त होईल तिथे मात्र राहू नये. म्हणून तर अर्जुनजी म्हणतात, ना तरी देश त्यागे जाईजे. या देशाचा परित्याग करून निघून जावं. आणि आपल्या भारत देशामध्ये अनेक राजे लोकांनी आपापल्या देशाचा परित्याग केलेलाच आहे, ज्यांच्यामुळे आपल्या भारत देशाला भारत हे नामाभिधान प्राप्त झालं. अशा भरत राजांनी देशाचा परित्याग केला की नाही? नाथ महाराजांनी भागवतामध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे. जे राज्य वैभव भोगिती त्यांची कदा नवे गावे रक्ती. भरते केली नवर ख्याती सेविला श्रीपती भोग त्यागे. अनुकूळ आहे सगळं, अनुकूळ स्त्रिया पुत्र, अनुकूळ मंत्री पवित्र, अनुकूळ राज्य सर्वत्र, पण त्या सर्वांचा परित्याग मात्र केला आहे. कल्याण करायचं असेल आपलं आत्मकल्याण तरी त्याग मात्र केला पाहिजे. ना तरी देश त्यागे जाईचे का अथवा गिरीकंदर सेवेचे. एखाद्या पर्वतांच्या गुहा जिथे सामान्यपणाने कोणीही जात नसेल अशा गिरीपर्वतांच्या गुहा त्यांचं सेवन करावं. परंतु देवा आता मात्र शस्त्र हातान धरीजे यावरी, पण शस्त्र मात्र यांच्यावर धारण करावं असं माझ्या मनामध्ये येत नाही. 13व्या अध्यायामध्ये ओवी आली बघा, जळाशय परिसरे शैलकक्षांची कुहरे अधिष्ठी जो आदरे नगरा नाही. तो जलाशय परिसराचा आश्रय करतो किंवा शैलकक्षांची म्हणजे पर्वतराजीमध्ये विराजमान असणारी गिरिकंदर किंवा गुहा त्यांचं तो सेवन करतो, पण गावामध्ये मात्र राहत नाही. देवा माझ्या मनाला असं वाटतं आहे की या देशाचा परित्याग करून निघून जावं, गिरिकंदराचं सेवन करावं, परंतु शस्त्र आता न धरीजे. आता म्हणजे या युद्धात आल्यानंतर यांच्यावर आपण शस्त्र धारण करावे असं माझ्या मनाला मात्र वाटत नाही. किंवा दुसरा जर आपण पाठ घेतला तर परिशस्त्र होते. शस्त्र होते ना पहिल्या अध्यायामध्ये, हातामध्ये शस्त्र होते आणि ते हातून पडलं होतं खाली, पण आता ते पडलेलं शस्त्र उचलावं आणि हातामध्ये धारण करावं हे मात्र माझ्या मनाला आवडत नाही. का बरं देवा? शस्त्र धारण करावं तर लाभ काय होणार आहे? लाभ नाही होणार.
जो लाभ दिसायला लाभ आहे त्यामध्ये आमची हानी आहे. कशी? देवा नवनिशिती शरी वावरोणी यांच्या जिव्हारी भोग गिमसावे रुधिरी बुडाले जे ते काढून काय किजती लिप्त केवी सेवी जती मच नये हे उपपत्ती याची लागी ऐसे अर्जुन ती अवसरी मने श्रीकृष्णावधारी परी ते मना नयेची मुरारी ऐकोनिया हे जानोनी पार्थ भ्याला मग पुनरपी बोलू लागला म्हणे देव का चित्त या बोला देतीचे ना. या 4 वयांचा एकत्र विचार आहे. देवा ऐका आता. या सगळ्या अध्यायामध्ये सुरुवातीला जो प्रारंभ झाला की नाही, विशेषतः 4थ्या श्लोकापासून देवा हे तुलीवरी देवा समुद्र गंभीर ऐकीचे आणखीन तो शब्द आहे देवा. ऐका आणखीन एक प्रकार सांगतो. नव निशिती शरी. शरी म्हणजे बाण आणि नवनिशिती म्हणजे नवीन धार लावलेली बाण. युद्धा करता येत असताना ते बोथट बाण घेऊन काही फायदा नाही. समजा आता एखादा व्यक्ती परीक्षेला चालला, मग त्याने कोणते पेन न्यावे? नवीन का बंद पडलेले? मग तो उत्तरपत्रिका कशी लिही? परीक्षेला जायचं असेल तर चांगल्या प्रकारचे पेन न्यावे लागतात. तसं युद्धाला जायचं असेल तर शस्त्र चांगले लागतील की नाही. देवा नवीन धार लावलेले बाण आहे तीक्ष्ण. नवन निशिती शरी आणि तेही नवीन धार लावलेले बाण त्यांच्याद्वारे यांच्या जिव्हारी वावरोणी. वावरोणी म्हणजेच काय? प्रहार करून. आणि प्रहार कुठं करायचा? जिव्हारी म्हणजे मर्मस्थानावर. आपल्या शरीरामध्ये काही मर्मस्थान आहे की जिथे थोडासाही आघात जर झाला तरी मनुष्याचं पूर्णपणे प्राणोत्क्रमण होऊ शकतं. ती मर्मस्थान आहे शरीरामध्ये. समजा आता आपला मेंदू आहे, बुद्धिमत्ता आहे की नाही, पण त्याचं रक्षण करत असताना देवाने त्यावर कवटी ठेवली. जे नाजूक भाग आहे त्यावर देवाने किंवा निसर्गाने अगोदरच त्याला एकदम चांगल्या प्रकारे सुरक्षा कवच ठेवला आहे. मेंदूला धक्का लागू नये म्हणून कवटी आहे वरती. हृदयाला घात होऊ नये म्हणून त्याच्यावर पुन्हा अस्थिपिंजर आहे की नाही. हे मर्मस्थान आहे, ते जपले पाहिजे ना. म्हणजे मनुष्याने पहिल्यांदा बुद्धी जपावी, हृदय जपावं. माणसं म्हणतात तो माझं हृदय भंग केलं बघ. कसं केलं काय माहिती, म्हणतात पण व्यवहारामध्ये. ते जपले पाहिजे. ही मर्म. काही ठिकाणी जर घात झाला, पायाला लागलं तर सहसा मनुष्य वाचतो, पायाला जी इजा होईल, पण हृदयाला लागलं तर वाचू शकत नाही. हे मर्मस्थान आहे. तीक्ष्ण असणाऱ्या बाणांचा आधार घेऊन यांच्या मर्मस्थानावर प्रहार करावा. आणि मग काय करावं लागेल? एकदा मर्मस्थानाला बाण लागली की मृत्यूपंथाला जातील आणि राज्य प्राप्त होईल. पण राज्य कसं असेल? यांच्या रक्तात भिजलेलं असेल. भोग गिमसावे रुधिरी बुडालेची. रुधिर म्हणजे रक्त, कारण यांचा वध केल्याशिवाय पर्याय नाही. आणि यांच्या रक्ताने भिजलेले जे भोग आहे तेवढेच तर फक्त भोग आम्हाला शोधावे लागतील ना. म्हणजे भोग मिळतील पण भोग शुद्ध मिळणार नाही. कसे मिळतील? रक्ताने माखलेले मिळतील. हल्लीच्या काळात तर लोक सरळ सरळ प्राण्यांना मारतात आणि रक्ताने भिजलेलेच पदार्थ खातात की नाही. म्हणजे काय बुद्धी राहणार आहे चांगली? ज्यांच्या आहारामध्येच एखादा प्राणी जर मरत असेल, म्हणजे ज्यांच्या आहाराला आशीर्वाद नाही, त्यांच्या आहाराला जर तळतळाट असेल, तर ते माणसं जीवन काय चांगलं जगणार आहे? किंवा काही माणसं श्रीमंत होतात, एखाद्या गरीबाला कळत नाही कायद्यातलं वगैरे, मग कागदपत्रावर त्याचे शिक्के सही घेतात आणि त्याची जमीन जागा हडपतात की नाही. मग आता त्यांनी पै पैसा जमा केला कष्टाने, घामाने, स्वतः पोटाला काही खाल्लं नाही, पण अशी जागा वगैरे काहीतरी संपादन केली आणि एखाद्या मनुष्याने ते लुबाडलं. परिणाम भोग गिमसावे रुधिरी बुडालेची. ते मरण झालं की नाही त्यांना. प्रसंग काय होईल? जे आपण कर्म केलं आहे चुकीचं तेच फल भोगण्याकरता प्रवृत्त होणार आहे. अर्जुनजी म्हणतात भोग शोधावे, पण रुधिरी बुडाले, रक्तामध्ये भिजलेले असतील तर ते भोगण्यापेक्षा गरीब राहिलेलं चांगलं. भिक्षा मागता भली, म्हणजे भिकारी झालं तरी चालेल आपण,
पण कमवत असताना मात्र असं कमवावं की ज्यामध्ये कोणाचा शाप, तळतळाट किंवा कोणाच्या रक्ताचं शोषण झालेलं नसावं. या माणसापेक्षा डासं बरे, कारण ते बिचारे चावण्याच्या अगोदर आवाज तरी करतात की आम्ही येत आहे, सावध व्हा, किंवा त्यापेक्षा ढेकणं चांगली. पण हे माणसं त्याहीपेक्षा काय आहे, कठीण. भगवान त्याला म्हणतात, ते काढून काय किजती, लिप्त केवी सेवी जती, मज नय हे उपपत्ती याची लागी, ते नाम ते भोग. काढून काय किजती, कुठून काढायचे आहे, रक्तातून काढायचे आहे ना. समोरच्या व्यक्तीला मारायचं, परप्राण घाते, मिळविती वित्ते, मिळाल्याचे ते तोषणे कैसे, अन्यायेन अर्थसंचयान. म्हटलं की नाही, आशा पाशतैर्बद्धा कामक्रोध परायणाः इहन्ति कामभोगार्थम अन्यायेन अर्थसंचयान. ज्ञानोबा म्हणतात, जसा एखादा पारधी रानावनामध्ये जातो आणि पशुपक्ष्यांचे शिकार करतो, तसाच हाही पारधीच आहे. फक्त तो पारधी उघड शस्त्रास्त्र घेऊन जातो, आणि हा मात्र त्याला काय म्हणतात सध्याला, सायबर क्राईम आहे ना. म्हणजे त्याला हल्लीच्या काळामध्ये हे गुन्हे म्हणतात बघा, असे होतात की नाही, स्कॅम, घोटाळे वगैरे होतात सगळे. हेच प्रकार आहे सगळे. श्रीमंत होतात हे माणसं, पण दिसण्यापुरते होतात. एकदा 11 वर्ष लागलं, 10 वर्षापर्यंत श्रीमंती राहते, महाभारताचं प्रमाण आहे. आणि 11व्या वर्षाला प्रारंभ झाला की समूलमचे विनश्यती. मग काही ना काहीतरी भ्रष्टाचारा सापडतात, किंवा काय मग मुलं तरी काहीतरी उपद्व्याप करतात, असं काही ना काहीतरी घडतं, आणि सगळं ते मात्र निघून जातं. ते काढून काय की जती, असे रक्तात माखलेले भोग काढून काय करावं. लिप्त केवी सेवी जती, रक्ताने भिजलेले हे भोग कसे बरं सेवन करावे, हे सेवन करता येणार नाही. मज नय हे उपपत्ती याची लागी. उपपत्ती म्हणजे युक्ती. देवाने कोणती युक्ती सांगितली, अनार्यजुष्टम, अस्वर्ग्यम, अकीर्तिकरम. अर्जुना, तुझं हे काम कीर्ती देणारं नाही, स्वर्ग प्राप्ती करून देणारं नाही, किंवा हे महापुरुषांना मान्य नाही. देवा, तुम्ही युक्ती सांगता नाही, हे मला अजिबात आवडत नाही. स्पष्ट बोलतात बरं. हे उपपत्ती, तुमची मला उपपत्ती किंवा युक्ती याचमुळं आवडत नाही. का? कारण तुमच्या युक्तीनुसार युद्ध करावं तर भोग रक्तातले भिजलेले आम्हाला मिळणार आहे. मग रक्ताने भिजलेले भोग भोगण्यापेक्षा अकीर्ती झाली तरी चालेल, स्वर्ग नाही मिळाला तरी चालेल, आणि महापुरुषांना आपलं व्यक्तिमत्व मान्य नसलं तरी चालेल. एक प्रमाण आले बघा, मला वाटतं शंकरानंदी ग्रंथामध्ये आलेलं आहे. त्यांनी प्रमाण कुठलं दिलं पाहिजे, फार गोड श्लोक आहे. मनुष्याला थोडं जरी मिळालं तरी ते पुष्कळ असतं, पण ते थोडं कसं मिळवावं. अकृत्वा परसंतापम, अगत्वा खल मंदिरम, अक्लेशयित्वा चात्मानं, यद अल्पमपि तद्बहु, यद अल्पमपि तद्बहु. थोडं जरी असेल तर ते आपल्याकरता पुष्कळ आहे, पण कसं कमवावं. अकृत्वा परसंतापम, दुसऱ्यांना संताप न करता, दुष्ट पुरुषांच्या घरी न जाता, आणि आपल्या स्वतःला पीडा न देता जे आपल्याला थोडंही मिळतं ते पुष्कळ असतं. पण याच्या उलट आपल्याला पीडा होते आहे, दुष्टांच्या घरी जावं लागतं आहे, आणि दुसऱ्यांना संतापही होतो आहे. अशा प्रसंगातून पुष्कळ जरी मिळालं तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे थोडक्यात प्रामाणिकपणाने मिळालं तर जोडून या धन उत्तम व्यवहारी, ते मात्र थोडं जरी असेल तरी ते पुष्कळ समाधान देतं. पण अन्याय मार्गाने पुष्कळ जरी कमवलं तर थोडंसुद्धा समाधान देत नाही. म्हणजे जे अन्यायाच्या प्रसंगाला ना, माणसं म्हणतात आम्ही हे कमवलं तर आम्हाला कोणी पाहिलं नाही, पण हे चुकीचं आहे. जरी कोणी पाहिलं नसेल तर पंचमहाभूत पाहतातच की नाही. सूर्य आणि चंद्र पाहतोच आहे, दिवस आणि रात्र पाहतातच आहे आपल्याकडे. नाही कोणी पाहिलं तर आपलं मन तर पाहत आहे ना. मनापासून तर नाही वाचू शकत बघा. आणि मनुष्य बाकीचे माणसं एवढे क्लेश देत नाही जेवढं आपलं मन आपल्याला क्लेश देतं. कारण पाप खूप सावधपणाने केलेलं असतं. मनुष्य सगळ्यांपासून वाचू शकतो, मनापासून नाही वाचू शकत. आणि ज्यांचं मन असं कायम टोचणी देतं की नाही,
त्या मनुष्याला काही चांगलं वाटत नाही. म्हणून बाकी कोणी म्हणो किंवा न म्हणो, पण आपल्या मनाने प्रामाणिकपणाने मान्य केलं पाहिजे की आपण आयुष्यभर कोणाचा तळतळाट घेतला नाही. एवढं जरी कमवता आलं, व्यवहार जरी सांभाळता आला तरी खूप झालं. नाही परमार्थामध्ये प्रगती पुष्कळ झाली तरी चालेल, पण कमीत कमी व्यवहार तरी शुद्ध करता आला पाहिजे. आणि पारमार्थिकाला तर तो अत्यंत शुद्ध करता आला पाहिजे. बाकीच्या लोकांना हे विचार ऐकायला भेटत नाही, म्हणून कदाचित ते व्यवहार चुकले तर मान्य आहे. पण आपण स्वतःला पारमार्थिक म्हणून घेतो आणि व्यावहारिक पुरुषापेक्षाही जर आपला व्यवहार अधःपतन करणारा असेल तर मग जास्त शिक्षा आपल्याला होणार आहे. कारण मग यम म्हणतील, का रे तुला तर दररोज पाठ ऐकायला होता तरी तो चुकला, असं म्हणतील ना कदाचित. कारण बाकीच्या लोकांना तर काही विचारही नव्हता, पण का रे तुम्ही चुकलात असं म्हणतील की नाही. हा जास्त दोषी आहे. ज्याला ऐकायला भेटतं पण चूक करतो तो प्रमाद आहे. बघा, ते गुरु नानकजी एका गावात प्रवचनाला गेले. प्रवचनाला गेल्यानंतर ते श्रीमंत माणसं मिठाई घेऊन येतात. ते श्रीमंत माणसांना असंही वाटतं की प्रवचनात कीर्तनात महाराजांनी आमची दखल घ्यायला पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा असते. म्हणजे ते उशिरा जरी आले तरी मग महाराजांनी म्हणावं, या भाऊ पुढं या पुढं या, असं त्यांना वाटतं की नाही. मग महाराजच म्हणतात, थोडं मागं सारखा, यांना जागा द्या, असं श्रीमंताला वाटतं. बघा, त्याला वाटतं की मग आपल्या पैशाला किंमत आहे ना, आपल्यालाही किंमत आहे. ते गुरु नानकजी होते, त्यांना काही घेणं देणं नाही कोणाचं. स्वाभिमानात रंगलेले महात्मे सहसा कोणाच्या पुढं लाचार होत नाही. त्यांना स्वाभिमान महत्त्वाचा असतो, बाकी कोणाला ते पाहत नाही. पण त्या श्रीमंताचा तो मान दुखवला ना, ते म्हणतात ना, तुम्ही मला इग्नोर केलं, माझ्याकडे दुर्लक्ष केलं, असं म्हणतात की नाही. जाणून बुजून लक्ष दिलं नाही असं म्हणतात ते. मग ते श्रीमंत माणसं मिठाई घेऊन यायचे आणि गरीब माणसं आपल्या भाकरी आणायचे. गुरु नानकजी आनंदाने त्या भाकरी सेवन करायचे. शिळ्या असतील, वाळलेल्या असतील, पण आनंदाने खायचे. भूक लागल्यानंतर शिळं आणि वाळलेलं फरक नाही पडत, फक्त भूक लागलेली पाहिजे. आणि याचा अनुभव आपल्याला वारीमध्ये येतो. ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये फक्त 20 मिळण्याचा अवकाश आहे. फक्त काय येतं आणि किती संपतं काही कळत नाही. बघा, कारण भुकेमध्ये त्याचा आनंद असतो. ते नानकजी आवडीने भाकरी खायची. श्रीमंताची मिठाई ढुंकूनही पाहत नसायचे. एका सावकाराला असं वाटलं, हा माझा अपमान आहे. आणि त्यांनी मग नानकांना विचारलं, का हो म्हणे, आम्ही श्रीमंत आहोत, आमची मिठाई तुम्ही सेवन करा. नानकजी म्हणले, आग्रह करू नका, नाही, तुम्ही मिठाई घेतल्याशिवाय मी जाणार नाही. मग आता सगळे लोक अवाक झाले की हा महापुरुषांना सुद्धा दुराग्रह करतो आहे. काही लोकांना व्यवहार नाही कळत, महापुरुषांच्या जवळ ते दुराग्रहानेच वागतात. मग सगळे लोक अवाक झाले, बघू लागले की नेमकं काय घडतं आहे. नानकांनी सांगितलं, तुझी मिठाई खाल्ली पाहिजे. म्हणे खाल्लीच पाहिजे, घेऊन ये. मग एका हातामध्ये त्याची मिठाई घेतली आणि एका हातामध्ये गरीब व्यक्तीच्या शिळ्या भाकरी घेतल्या आणि दोन्ही मुठी आवळल्या. परिणाम असा झाला, ज्या शिळ्या भाकरी वाळलेल्या भाकरी होत्या, ज्या मुठीमध्ये होत्या ती मूठ आवळल्याबरोबर बोटांच्या फटीतून दूध पाझरायला सुरुवात झाली. हा प्रसंग. आणि ज्या हातामध्ये मिठाई होती त्या हातातल्या मुठीतून, त्या मुठीच्या फटीमधून रक्त पाझरायला सुरुवात झाली. सगळ्या लोकांच्या लक्षात आलं. नानकांनी सांगितलं, हे कष्टाचं आहे म्हणून दुधा इतकं गोड आहे. आणि हे जे तू कमवलेलं आहे ना, हे कोणाचं तरी व्याजाचं, हे कोणाला तरी फसवून कमवलेलं आहे. मग आता खरं सांग, मी मिठाई खाऊ का इतर लोकांचं रक्त शोषण करून केलेला पदार्थ खाऊ? ते काढून काय की जती, लिप्त केवी सेवी जती. हे लिप्त झालेले भोग आहे, रक्ताने माखलेले, हे कसे काय भोग सेवन करावे? म्हणून देवा, मी जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे युद्ध करावं तर या सगळ्या गुरुजनांचं रक्त लागलेलं असेल राज्याला, आणि ते सगळं माखलेले भोग मी भोगावे कसे? सांगा बरं. हे माझ्या मनात आहे. म्हणून तुम्ही सांगितलेलं अस्वर्ग्यम, अकीर्तिकरम, अनार्यजुष्टम, ही जी युक्ती आहे ना तुम्ही सांगितलेली, मला अजिबात आवडत नाही. मज नये हे उपपत्ती याची लागी ऐसे. आता इथपर्यंत 49पर्यंत श्लोकाचा भाव संपलेला आहे. कारण भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान, इथपर्यंत श्लोकाचं व्याख्यान संपलं आहे.
आता या पुढच्या ज्या 2 ओव्या आहेत ही खरी ज्ञानेश्वरी आहे. का? कारण हे कुठं टिकेत नाही आलेलं, पण ज्ञानोबांनी हा भाव मात्र घेतलेला आहे. कारण जे ज्ञानोबांच्या मनात आलं तेच भगवंताच्या रूपाने तिथं होते. ऐसे अर्जुन ती अवसरी म्हणे श्रीकृष्ण अवधारी. आतापर्यंत देवाला अवधारी अवधारी असं बराच वेळा झालं आहे. ऐका बरं आमचं, आपण म्हणतो की नाही. आता समोरचा व्यक्ती थोडासा उत्सुकतेला असतो पहिल्यांदा आपल्या भाषेमध्ये, मग तो जास्तच बोर करायला लागला तर मग आपण ऐकत नाही. मग ते अवधारी अवधारी शब्द ऐकला देवाने, पण काय अर्जुनाच्या युक्ती आहे, या सामान्य युक्ती आहे. या धर्मयुद्धा करता योग्य नाही, देवाने लक्ष नाही दिलं. बरं, म्हणे श्रीकृष्णा अवधारी परी परंतु ते मना नयेची मुरारी ऐकून या. देवाने ते ऐकलं नाही असं नाही, ऐकलं फक्त कानाने. पण समोरच्या व्यक्तीला जर ते मनात पटलं तर तो काहीतरी प्रतिसाद देत असतो. बरोबर आहे तुझं, किंवा होकार तरी देत असतो की नाही. पण देवाचा हुंकार नाही, बरोबर आहे असा प्रतिसाद नाही, चेहऱ्यावर कोणत्या प्रकारची प्रसन्नता नाही. ते देवाच्या मनाला आवडलं नाही. परी ते मना नाही याचे मुरारी ऐकून या. फक्त अर्जुनाचा शब्द होता ना अवधारी, ऐका बरं देवा. ठीक आहे ऐकतो म्हणे, पण प्रतिसाद काहीच नाही. मग म्हटलं पाहिजे होतं देवाने, अर्जुना बरोबर आहे बरं का तुझं, हो रक्ताने माखलेले भोग भोगू नये. बरोबर आहे, का विद्वान आहे तू, योग्य आहे. मीच चूक केली तुला इथं मध्यंतरी आणून, चल माघारी असं म्हटलं पाहिजे होतं की नाही. पण काहीच नाही. परी ते मना नाही याची मुरारी ऐकून या. पण अर्जुन चाणाक्ष आहे. लक्षात आलं आपण एकटेच बोलतो आहे, पण देव मात्र आपल्या युक्ती प्रयुक्तीला किंवा आपल्या वचनाला काहीच प्रतिसाद देत नाही. म्हणजे आपलं काही चुकत तर नाही ना, हे लक्षात आलं. बरं, वैकुंठवासी गुरुवारी घुले बाबा पाठामध्ये या ओवीवर सांगायचे, बुवा जेव्हा अज्ञानी किंवा अडाणी माणसं बोलत असतात ना, तेव्हा शहाणी माणसं निमूटपणाने ऐकत असतात शांततेनं. हे अर्जुन तू काय प्रवचन करायचं कर. भगवंताने काहीच उत्तर दिलं नाही. पण आणखीन पुढचं वाक्य ऐका आता. जेव्हा अडाणी अज्ञानी माणसं बोलत असतात तेव्हा शहाणी माणसं निमूटपणाने ऐकत असतात. पण शहाणी माणसं ऐकतात आणि आपण बोलतो आहे पण उत्तर देत नाही, याचा अर्थ आपलं काहीतरी चुकत नाही ना, हे ज्याला कळतं तोही शहाणा असतो. ते अर्जुनाच्या लक्षात आलं. हे जाणवणे पार्थ भ्याला. देवाच्या मनाला हे पटत नाही. कारण मनुष्याच्या मनाला पटलं की त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या कपाळावर काही ना काहीतरी भाव उमटतात आणि त्याला आपण देहबोली म्हणतो. ते कळत असतं पण काहीच प्रतिसाद नाही. हे जाणून, हे जाणलं बरं का अर्जुनाने. हे जाणून शब्द महत्त्वाचा आहे. ज्या अर्थी आपण बोलतो आहे आणि देव मात्र प्रतिसाद देत नाही, बहुतेक ही गोष्ट देवाच्या मनाला पटत नाही. आपण बोलतोय खरं आहे, हे जाणलं अर्जुनाने आणि पार्थ भ्याला. तो थोडासा घाबरला, मग पुनरपी बोलू लागला आणि पुन्हा एकदा देवाच्या समोर बोलण्यासाठी प्रारंभ केला. मनुष्याला एवढं तरी कळावं की आपलं काहीतरी चुकत आहे. आपल्याला कळत नाही एवढं तरी कळायला पाहिजे की नाही. नाही तर आपल्याला कळत नाही हेही जर आपल्याला कळालं नाही तर मग कळण्याचा काय मार्ग आहे. कमीत कमी एवढं तरी कळावं. प्रामाणिकपणाने मनुष्याने स्वतःचं अज्ञान मान्य करावं. अज्ञान मान्य करणं हे ज्ञानी होण्याची पहिली पायरी आहे. मग पुनरपी बोलू लागला म्हणे, मनातल्या मनात म्हणतोय बरं तो, स्पष्ट नाही. देवो का चित्त या बोला देतीची ना. देवो या बोला चित्त का देतीची ना. देव माझ्या या बोलण्याकडं लक्ष का बरं देत नसतील. हा, देवाचे कान माझ्याकडं आहे पण देवाचं मन माझ्याकडं नाही. कारण ते मना नयेची मुरारी ऐकून या. देव माझ्या बोलण्याकडं लक्ष का बरं देत नसतील. उपेक्षा करण्याचे हे काही प्रकार आहे. समोरच्या व्यक्तीला जर आपल्याला टाळायचं असेल ना तर मग आकाशाकडं पाहायचं, ही त्याची उपेक्षा आहे. किंवा मग जमिनीकडे पाहायचं आणि अंगठ्याने जमीन ओकरायची, ही उपेक्षा आहे. किंवा तो सांगत राहा पण मन आताच्या काळात उपेक्षा सांगू का काय आहे.
समोरचा व्यक्ती बोलत असेल तर मोबाईल काढायचा. ही सगळ्यात मोठी सध्याला उपेक्षा आहे, पण हे आपल्या लक्षातही येत नाही. काही काही माणसं बघ उपेक्षा करतात आपली. आपल्याला वाटतं आपल्याकडं आपल्याला तो भाव देतोय, काही नाही भाव, आपला अभाव आहे तिथं. आणि देव का चित्तया बोला देतीचे, उपेक्षाच आहे ही सध्याला. का बरं परमात्मा माझ्या शब्दाकडे लक्ष देत नसतील? आणि मग लक्षात आलं, प्रभू मी माझा पक्ष समोर ठेवला आहे तुमच्या, की गुरुजांना न मारता भिक्षा मागणं चांगलं, पण तुमचा पक्ष जर मान्य केला यांना मारलं तर रक्तात माखलेले भोग मला भोगावे लागतील. असे 2 पक्ष समोर ठेवले. पण अर्जुनाला असं वाटतंय की ह्या पक्ष जरी आपण समोर ठेवला आहे, पण देवासारखा विद्वान व्यक्तिमत्व ही विनाकारण आपल्याला युद्धाकरता प्रवृत्त करणार नाही. मग आपलं खरं आहे का देवाचं खरं आहे हे तर आपल्याला काही कळत नाही, म्हणून अज्ञान मान्य केलं. अगोदर अर्जुनजी भ्रमातच होते, आता संशयामध्ये आले. हे गुरुवारी घुले बाबांचं वाक्य. संशयामध्ये जर व्यक्ती आला ना, अगोदर भ्रमात असतो, मग संशयामध्ये येतो, आणि त्यानंतर प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञानात प्रवेश करतो. पण मध्यंतरी शरणागती असते. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान. म्हणजे जीवाचा प्रवास भ्रमापासून प्रमाज्ञानापर्यंत होत असतो, पण मध्यंतरी संशय आला. संशय कसा आहे? न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदेवानो जयेयुः यानेव हत्वान जे विषामस्ते वस्थिता प्रमुखे धार्तराष्ट्राः. पदच्छेद असा आहे, न च एतद्विद्मः कतरत्नः गरीयः यद्वा जयेम यदिवा नः जयेयुः यान एव हत्वा न जे विषामः ते अवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः. ते असं म्हणतात, अर्जुन जे देवाला म्हणतात, च म्हणजे आणखीन, न एतद्विद्मः हे आम्ही जाणत नाही. काय जाणत नाही? कतरत गरीयः कोणती गोष्ट आमच्याकरता श्रेष्ठ आहे? म्हणजे युद्ध न करणं चांगलं आहे का युद्ध करणं चांगलं आहे? या दोन्हीपैकी कोणती गोष्ट गरीय म्हणजे श्रेष्ठ आहे हे आम्हाला कळत नाही. आणि अगोदर काय म्हटले होते? देवा बहुता परी पाहता येत ओखटे होईल झुंजता वरी काही चुकविता लाभाती नच श्रेयोनुपश्यामी. पहिल्या अध्यायामध्ये युद्ध न करणं चांगलं वाटत होतं, आणि आता काय म्हणतात? युद्ध करणं चांगलं आहे का न करणं चांगलं आहे हे मला माहिती नाही, म्हणजे संशयात आहे. कारण परमात्मा आपल्याला विनाकारण तर काही खोटं सांगणार नाही, संशयात आले आहे. यद्वा किंवा अथवा जयेम आम्ही यांना जिंकून घेऊ, यदी किंवा जर, वा नह जयेयुः ते आम्हाला युद्धामध्ये जिंकून घेतील, हे सुद्धा न विद्मः हेही आम्हाला कळत नाही. म्हणजे पहिल्यांदा कोणती गोष्ट चांगली आहे वाईट हे कळत नाही. युद्धाचा परिणाम आम्हाला विजय मिळेल का तेच आम्हाला जिंकून घेतील आणि आमचा पराजय होईल हे आम्हाला सांगता येणार नाही. पण प्रभो यदा कदाचित आम्हाला विजय जरी मिळाला तरी तो विजय आम्हाला पराजयासारखाच होईल. का बरं? कारण विजय मिळाला तर त्या आनंदामध्ये सहभागी तर काही माणसं पाहिजे, नातेवाईक. यान एव हत्वा ज्यांना मारल्यानंतर न जे विषामः आम्ही जगण्याची अपेक्षाच करत नाही, ते धार्तराष्ट्राः प्रमुखे अवस्थिताः धृतराष्ट्रांचे सगळे पुत्र आमच्या समोर युद्धामध्ये उभे राहिलेले आहेत, की ज्यांना मारल्यानंतर आम्हाला जगावंसं सुद्धा वाटत नाही. नातेवाईकांच्या विषयी प्रेम आहे, कारण यांना जर आम्ही सोडलं तर शून्य आहे ना संपूर्ण जग. आणि मग जर प्रियजन नसतील तर मग जगण्यामध्ये काय लाभ? एकाकी व्यक्तीला जगणं कठीण जातं बघा. हे वृद्ध लोक असतात ना, हे जर परिवारात राहिले तर चांगले राहतात, किंवा आलंबन चांगलं राहिलं ग्रंथाचं तर चांगले राहतात. पण जर एकटे राहिले मुलं विदेशात, नातू विदेशामध्ये, तर त्यांना ते जगणं सुसह्य वाटत नाही. तेव्हा मलाही असं वाटतं आहे की कोणतं चांगलं कोणतं वाईट हे आम्हाला कळत नाही. ज्ञानोबा यावर भाष्य करतात, एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विवरोनी बोलिलो येथे, परी निकी काय यापर होते ते तुम्ही जाणा. एरवी दुसऱ्या बाजूने विचार जर केला तर देवा म्हणजे कोणती पहिली बाजू? मज नये हे उत्पत्ती याची लागी. तुमची युक्ती मला आवडत नाही,
पण दुसऱ्या बाजूने विचार जर केला तर माझ्या चित्ती जे होते, माझ्या मनामध्ये जे होतं ना ते मी विवरोनी बोलिलो येथे. देवा, विवरोनी म्हणजे स्पष्ट करून, मी माझ्या मनात काहीच ठेवलं नाही. आणि ज्याला आपलं मन मोकळं करता येतं त्याला आत्मनिवेदन म्हणतात. हे आत्मनिवेदन भक्ती आहे. मन मोकळं करणं हे शरणागतीचं पहिलं लक्षण आहे. मी विवरोनी बोलिलो येथे परी निके काया परोते. याच्या पलीकडे, परोते म्हणजे पलीकडे, निके चांगलं काय ते तुम्ही जाणा. याचा अर्थ निक मला कळत नाही ते तुम्ही जाणा, आणि जे आहे जाणलं की ते मला सांगा. पण देवा खरं सांगू, माझी भावना अशी आहे, पै विरू जयांशी ऐकेचे. विरू म्हणजे वैर, ज्यांच्यासोबत आपलं वैर आहे असं ऐकल्याबरोबर आणि या बोलीची प्राण सांडीचे. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांच्याबरोबर आपलं वैर ऐकलं तरी भीती वाटते. हा शब्द जरी ऐकला तरी मनुष्याने प्राणत्याग करावा, इतके आदरणीय आणि मोठ्या पराक्रमाने संपन्न आहेत ते. येत संग्राम व्याजे उभे आहाती. पण देवा, ते सर्व आदरणीय व्यक्तिमत्व येथ कुरुक्षेत्रावर युद्धाच्या निमित्ताने उभे राहिलेले आहेत. आता सांगा बरं, ऐसे अंत्य वधावे, आशा असणाऱ्या महापुरुषांचा वध करावा की अव्यरुनियाने घावे, किंवा त्यांचा अव्यर करावा, परित्याग करावा आणि या रणांगणातून निघून जावं. या दोही माझी बरवे ते नेनो आम्ही. या दोन्हीपेक्षा बर्व काय आहे ते मात्र मला कळत नाही. पहिल्या अध्यायामध्ये मला काय काय बर्व वाटतं ते सांगितलं होतं. याही अध्यायामध्ये सांगण्याचा प्रसंग प्रारंभ केला, पण देवाने प्रतिसाद न दिल्यामुळे आपलं काहीतरी चुकतं आहे याची जाणीव झाली आणि मान्य केलं. देवा, आम्हाला काही कळत नाही, पण जे तुम्हाला कळतं ते आम्हाला सांगा. पहिल्यांदा आवेश आहे, नंतर 2 बाजू मांडलेल्या आहे, त्यानंतर आपलं अज्ञान मान्य केलेलं आहे, संशयातून अज्ञान, आणि आता शरणागती करणार आहे. दोषाची जाणीव होते बघा पुढच्या श्लोकामध्ये. असा गोड विचार पुढे येणार, ते चिंतन आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जोग महाराज की जय.